गेल्या आठवड्यात नाताळच्या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळालंय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील बोरघाट असेल किंवा जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाट असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळाली आहे। ही वाहतूक कोंडी पाहता आता वाहतूक प्रशासन जे आहे ते त्यांनी पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या दोन्ही दिवशी जड वाहतूक जी आहे ती बंद करणार असल्यातच धन्यता मानल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। तसं परिपत्रक देखील वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी काढण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर नाताळच्या सुट्ट्यांच्या वेळी जे आहे ते पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी जे आहे ते 24 तासामध्ये 55,868 जड वाहनं जी आहे ती पुण्याहून मुंबईहून पुण्याला जाताना जी आहे ती काउंट करण्यात आली। तर पुणे मुंबई जुन्या महामार्गावर याच जड वाहतुकीची संख्या जी आहे ती 21,135 इतकी मोजली गेली। त्यामुळे या पुणे मुंबई एक्सप्रेस असेल किंवा जुने पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पर्यटक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मात्र आता हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जे आहे आता पुन्हा एकदा जड वाहतूक जी आहे ती 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या दिवशी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र मागील शनिवार असेल किंवा रविवारी याच जड वाहतूकदारांनी याच पोलिसांच्या आव्हानाला जे आहे ते आता केराची टोपी दाखवली होती। आता उद्याच्या वेळेस हे वाहतूकदार आहेत कशा प्रकारे पोलिसांना प्रतिसाद देतात आता हेच पाहणे या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।